नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8व्या प्रकरणाच्या शेवटच्या भागात जागतिक महायुद्ध आणि भारत या इतिहास विषयाच्या 8व्या प्रकरणाच्या शेवटच्या म्हणजे 11व्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। या प्रकरणाचा शेवटचा मुद्दा आपण अभ्यास करत आहोत। आपला मुद्दा आहे दुसरं महायुद्ध आणि भारतावरील परिणाम किंवा दुसरं महायुद्ध आणि भारत यांचा आपण अभ्यास करत आहोत। मी उल्लेख केला आहे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये, जर्मनीनं पोलंडवर आक्रमण करताच तिथल्या लोकशाहीच्या रक्षणासाठी इंग्लंडनं 3 सप्टेंबर 1939ला जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं। त्याच दिवशी भारताचा व्हाईसराय लॉर्ड लिनलिथगो यानं भारत जर्मनी विरुद्ध युद्धात सहभागी झाल्याची घोषणा केली। या देशातल्या कोणत्याही नेत्याला किंवा प्रांतिक सरकारला न विचारता भारताला युद्धात ओढल्या गेलं। लोकांच्या संमतीशिवाय भारताला युद्धात खेचण्याचा इंग्लंडला अधिकार नाही, अशी भूमिका पंडित जवाहरलाल नेहरूंनी घेतली होती। जर्मनीत उदयाला आलेला नाझीवाद हा लोकशाहीला मारक आहे, म्हणून जगातल्या लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्या सर्व देशांनी या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांना, मित्र राष्ट्रांना मदत करावी असा पुकारा ब्रिटिश मधले मुत्सद्दी करू लागले होते। पण ब्रिटिशांनीच प्रथम आपलं युद्ध होती, कारण युद्ध आपण का करत आहोत, म्हणजे इंग्लंड लोकशाहीच्या रक्षणासाठी जर लढत असेल तर त्यानं भारताला सुद्धा स्वातंत्र्य दिलं पाहिजे अशी भूमिका भारतातल्या इंडियन नॅशनल काँग्रेसनं घेतली। कारण जर तुमचं युद्ध जर डेमोक्रेसी जगातल्या लोकशाहीच्या रक्षणासाठी असेल तर भारत अनेक वर्षापासून या लोकशाहीची स्वातंत्र्याची मागणी करतो, हे तुम्ही दिलं पाहिजे, अन्यथा भारत युद्धामध्ये तुम्हाला सहकार्य करणार नाही असं त्यावेळेसच्या भारतातील सर्वात मोठ्या संघटनेनं, राजकीय पक्षानं म्हणजे राष्ट्र इंडियन नॅशनल काँग्रेसनं जाहीर केलं। भारतीय राष्ट्रसभेनं एका पत्रकाद्वारे मागणी केली, राष्ट्रीय सभेच्या महासमितीचं खास अधिवेशन भरलं 9 ऑक्टोबर 1939ला वर्ध्याला, आणि ब्रिटिश सरकारनं युद्धाचा हेतू आणि युद्धाच्या नंतर शांततेचं स्वरूप जाहीर करावं, भारत हे संपूर्ण स्वतंत्र राष्ट्र असल्याचं घोषित करावं अशी मागणी त्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात नेत्यांनी केली। ब्रिटिश सरकार आणि राष्ट्रसभा यांच्यात निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी त्यावेळेसचे भारताचे व्हाईसराय लॉर्ड लिनलिथगो यांनी 17 ऑक्टोबर 1939 रोजी ब्रिटिश सरकारच्या भारतविषयक धोरणाचं स्पष्टीकरण करणारं एक पत्र काढलं। सतत बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीमुळे युद्ध हेतू व युद्धोत्तर शांततेचं स्वरूप स्पष्ट करणं आज अशक्य आहे। आम्ही आमच्या भौतिक सुखासाठी युद्धात पडलो नाही, तर प्रत्येक पिढीला युद्ध आठवण ठरू नये यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाची उभारणी चांगली करण्यासाठी आम्ही हे युद्ध लढवत आहोत, अशा प्रकारचं पत्रक व्हाईसरायनं काढलं। व्हाईसरायच्या या म्हणण्यामुळं किंवा या स्पष्टीकरणामुळं भारतीय इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांचं काही समाधान झालं नाही। ब्रिटिश सरकारच्या या युद्धखोर धोरणाला विरोध करण्यासाठी राष्ट्रसभेनं 8ही प्रांतातील मंत्रिमंडळांना राजीनामा द्यायला आदेश दिला, आणि या आदेशानुसार देशातील 8 प्रांतातील इंडियन नॅशनल काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी 15 नोव्हेंबर 1939 पूर्वी राजीनामे दिले। राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळांनी निष्ठापूर्वक सभात्याग केल्यामुळं भावी स्वातंत्र्य लढ्याला अनुकूल वातावरण तयार झालं। सर्वच गटांनी, मवाळ, समाजवादी, जहाल या सर्वांनी या गोष्टीचं स्वागत केलं। राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याचा मुस्लिम लीगला आनंद वाटला। राष्ट्रसभेच्या जुलमातून मुसलमानांची सुटका झाली अशी त्यांची भावना निर्माण झाली असो, पण
सरकार निर्णय घेणार नाही असं सरकारनं, म्हणजे महायुद्ध सुरू असेपर्यंत भारतासंबंधी कोणताही निर्णय सरकार घेणार नाही असं व्हाईसरॉयने जाहीर केलं. स्वातंत्र्याशिवाय भारत इंग्लंडच्या युद्ध कार्यामध्ये सहभाग होणार नसल्याचा राष्ट्रसभेचा निर्णय या ठिकाणी झाला. या सुमारास भारताच्या पूर्व सीमेजवळ हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशाविरुद्ध युद्ध करायला उभे राहिले. ते हजारो भारतीय सैनिक म्हणजे होते आझाद हिंद फौजेचे सैनिक. भारताच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आझाद हिंद फौजेचं योगदान फार मोठं योगदान आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद फौजेचे नेते होते. त्यावेळेसचे थोर क्रांतिकारक रासबिहारी बोस सरकारच्या ससेमिरा टाळण्यासाठी ते वेश पालटून जपानला गेले. तिथं आशिया खंडात असलेल्या भारतीय लोकांना एकत्र करून त्यांनी आझाद हिंद फौज नावाची एक संघटना स्थापन केली आणि त्याचं नेतृत्व त्यांनी सुभाष बाबू यांच्याकडे दिलं. इंग्लंड महायुद्धामध्ये गुंतलेले असताना सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना लढत होती. इंग्लंड महायुद्धामध्ये गुंतलेले असताना भारतामध्ये प्रखर जनआंदोलन सुरू करावं आणि भारताला स्वतंत्र करण्यासाठी गरज भासली तर इंग्लंडच्या शत्रूचीही मदत घ्यावी असं सुभाष बाबूंना वाटायचं. त्यांचं मत होतं. आझाद हिंद सेना आपल्या ध्येयप्राप्तीसाठी अविरत झुंजली. आझाद हिंद सेनेनं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठं योगदान दिलं. कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड गुंतलेलं आहे, पण भारतानं जर यावेळेस प्रखर आंदोलन सुरू केलं तर बाहेरून आझाद हिंद सेना ब्रिटिशाविरुद्ध संघर्ष करेल आणि प्रसंगी भारताच्या स्वातंत्र्यासाठी म्हणजे शत्रू म्हणजे इंग्लंड शत्रू जपान जर्मनी यांचंही सहकार्य घ्यायला काही हरकत नाही असं सुभाषचंद्र बोस यांचं मत होतं. 1945च्या ऑगस्ट महिन्यात दुसरं महायुद्ध थांबलं. शत्रूची मदत घ्यावी अशा प्रकारचं इंग्रजांचं धोरण होतं. 1945च्या ऑगस्ट महिन्यामध्ये दुसरं महायुद्ध थांबलं, पण त्यात इंग्लंडला विजय मिळाला. परंतु युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक हानी फार मोठी हानी झाली. पण आझाद हिंद फौज भारताच्या सीमेवर होती. आझाद हिंद फौजेनं आराकान कोहिमा जिंकून आसाममध्ये प्रवेश केला होता. म्हणून आझाद हिंद फौजेचं भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधलं योगदान हे सुद्धा दुर्लक्षून चालता येणार नाही. 1945ला दुसरं महायुद्ध संपलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडचा विजय झाला, पण इंग्लंडची फार मोठी आर्थिक हानी झाली, प्रचंड जीवितहानी झाली. त्यामुळे इंग्लंडची शक्ती क्षीण झाली, कमी झाली आणि त्याच्यातच भारतीय जनता स्वातंत्र्यासाठी उन्मळून आली. इंग्लंडची शक्ती कमी झाल्यामुळं भारतीय जनतेमध्ये त्यांच्याविषयीचा म्हणजे इंग्रजांचा जो पूर्वीचा दरार होता तो कमी झाला आणि ब्रिटिश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव इंग्रज राज्यकर्त्यांना झाल्यामुळं भारतातून काढता पाय घेणं इंग्लंडला सुद्धा सोयीचं वाटलं. यापुढं भारतामध्ये आपली सत्ता अधिक काळ टिकणार नाही याची जाणीव इंग्रजांना झाली. दोन महायुद्धामुळं मोठ्या प्रमाणावर जीवितहानी वित्तहानी झाली. त्यामुळे जागतिक शांतता स्थापन झाली पाहिजे अशा प्रकारची विचारसरणी सुद्धा निर्माण झाली. मी उल्लेख केला मुद्दा संयुक्त राष्ट्राची स्थापना 24 ऑक्टोबर
1945ला जगामध्ये शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी आणि तिसरं महायुद्ध पुन्हा होऊ नये यासाठी जगातल्या बड्या राष्ट्रांनी एकत्र येऊन युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटना नावाची ही संघटना स्थापन केली. कारण दुसऱ्या महायुद्धानं जगाची प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक आणि जीवितहानी झाली होती. त्यामुळं जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा किंवा संघटना स्थापन झाली पाहिजे असं जगातल्या नेत्यांना वाटलं. धोक्यात आलेली जागतिक शांतता आणि सुरक्षितता पुन्हा निर्माण व्हावी असं जागतिक नेत्यांना वाटायला लागलं. आणि त्यातून जसं 1920ला पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ लीग ऑफ नेशन ही संघटना स्थापन झाली होती, वुड्रो विल्सन या अमेरिकन अध्यक्षाच्या संकल्पनेतून निर्माण झालेली. तरीसुद्धा अवघ्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये दुसरं युद्ध सुरू झालं. या युद्धानंतर संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना 24 ऑक्टोबर 1945ला स्थापन झाली. या संघटनेच्या कार्यामध्ये भारतानं आपलं भरीव योगदान दिलं, अजूनही देत आहे. हे झालं दुसरं महायुद्ध आणि भारताचा संबंध. तशा अनेक घटना आहेत. अतिशय कमी वेळामध्ये अभ्यासक्रमाला अनुसरून अभ्यासक्रमात टाकलेल्या मर्यादा लक्षात घेऊन अधिक जर खोलात गेलो तर दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम, दुसरं महायुद्ध हा खूप मोठा विषय आहे. तो काही कमी वेळामध्ये आणि कमी काळामध्ये हे म्हणजे संपणारा नाही. म्हणून तात्पुरतं दुसरं महायुद्ध आणि भारतावरील परिणाम या अनुषंगाने आपण जे मागच्या काही वेळापासून चर्चा करत आहोत या चर्चेला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊ. या ठिकाणी आपलं 8वं प्रकरण संपतं. थँक्यू, धन्यवाद.